नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, असं म्हणतात ना की जहाज बुडते हे सगळ्यात पहिल्यांदा त्या जहाजावरच्या उंदरांना कळतं आणि ते जहाजातून बाहेर उड्या मारून पळायला लागतात असं म्हणतात. कारण जहाज बुडालं तर त्या जहाजाबरोबर आपणही इतके खोलवर बुडून जाऊ की नंतर आपल्याला पोहून सुद्धा बाहेर पडता येणार नाही. त्यापेक्षा आधीच आपला जीव वाचवून बाहेर पडा, ही त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती असते. हे असं एवढ्यासाठी सांगतात. हे आपल्याकडे एक वाक्प्रचार किंवा उक्ती एवढ्यासाठी झालेली आहे की कुठल्याही व्यवस्थेमधले सर्वात खालचे लोक असतात, जे परावलंबी असतात, कोणावर ना कोणावर अवलंबून असतात, अशा वरच्या स्तरावरच्या व्यक्तीला घरघर लागली असेल तर मग सगळ्यात तळातले लोक असतात, खालचे लोक असतात, त्यांना त्याची सगळ्यात पहिल्यांदा चाहूल लागते. जहाजातले उंदीर पळतात हे म्हणणं सोपं आहे, पण ते का पळतात हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्यात पहिल्यांदा हे जहाज आता बुडणार आहे याची चाहूल लागलेला तो प्राणी असतो. तसं कुठल्याही व्यवस्थेमध्ये ही व्यवस्था आता कोलमडणार आहे आणि ती व्यवस्थाच कोलमडणार असेल तर आपल्याला जिथे सर्वाधिक सुरक्षित वाटत होतं ती सुरक्षा आता संपलेली आहे. आपला जीव वाचवण्यासाठी मुठीत जीव घ्यायचा आणि धूम ठोकायची, जाईल तिथे जाईल, यापासून दूर जायचं. ज्याला आपण सुरक्षा समजत होतो ते सगळ्यात मोठं संकट झालंय अशी जी धारणा असते त्यातून ही परिस्थिती येते. आणि म्हणून आज बंगाल सारख्या राज्यामध्ये ज्या प्रकारचं अराजक राज्यकारभार म्हणून तृणमूल काँग्रेस पक्ष आणि ममता बॅनर्जी यांनी निर्माण केलेलं होतं, ते अराजक लवकरच उद्ध्वस्त होणार आहे, कोसळून पडणार आहे याची जाणीव झालेल्या लोकांमध्ये जी भयंकर हलचल सुरू झालेली आहे, भयंकर हलचल सुरू झालेली आहे. वेगवेगळे एक्झिट पोल आलेले आहेत, बातम्या येत आहेत. लोक आजपर्यंत बंगालमध्ये ममता दिदी विरुद्ध, तृणमूल काँग्रेस विरुद्ध चकार शब्द बोलायला घाबरत होते लोक. पण ज्या प्रकारे निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारने केंद्रीय सुरक्षा बळाचं तैनाती केली बंगालमध्ये, त्यामुळे पहिल्यांदा बंगालमध्ये निर्धास्तपणे, निर्भयपणे प्रचंड मतदान झालेलं आहे. एक किस्सा मी ऐकला, मलाही धक्का बसला. एक व्हिडिओ बघितला, त्यामध्ये महिला सांगत होती की ती मतदानाला गेली असताना तिच्या पुढे समोर रांगेमध्ये एक 50च्या आसपासचे ग्रहस्थ होते आणि त्या ग्रहस्थांमध्ये इतका उत्साह आणि उत्तेजना होती की ते वेगवेगळे प्रश्न या बाईला विचारत होते की बटन कसं दाबायचं, बटन कसं असतं, ईव्हीएम कसं असतं. तेव्हा ती बाई चक्रावली की या 50ला ग्रस्त याने कमीत कमी 8-10 निवडणुकीमध्ये मतदान केलेलं असलं पाहिजे. याला मतदानाचं ईव्हीएम माहिती नाही. म्हणून तिने विचारलं, तू आयुष्यात पहिल्यांदा मतदान करतोय का? तर तो ग्रस्त म्हणाला, हो, आजपर्यंत मला मतदान करता आलेलं नाही, कारण मला कोणी मतदान करूच दिलेलं नाही. घराच्या आसपास आणि मतदान केंद्राच्या आसपास इतकी हिंसा, इतकी गुंडागर्दी, इतकी दहशत होती की घराबाहेर पडणं आणि मतदानाला जाणं हे स्वप्न होतं. आणि त्यामुळे मी कधी मतदान करू शकलो नाही. आयुष्यात पहिल्यांदा मी मतदान करतोय हे 50च्या पुढचा माणूस सांगतो. आणि यावरून आपल्याला कळतं की ममता दीदी बंगालमध्ये सातत्याने निवडणुका जिंकताना त्यांनी जे एक अराजकाचं आणि गुंडगिरीचं, दहशतीचं वातावरण निवडणुकीच्या आणि राजकीय स्वरूपामध्ये निर्माण केलं होतं, त्यातून आज मोठ्या प्रमाणावर बंगालची जनता मुक्त झालेली आहे. ज्या प्रकारे निवडणूक आयोगाने अत्यंत कठोर पावलं उचलली, एक एक बारीक बारीक जागा
गुंडगिरीच्या शोधल्या आणि ते दुष्टचक्र जे होतं बंगालमध्ये ममता दिदीने निर्माण केलेलं. कार्यकर्ते म्हणजे कोण? अनेक दिवटे म्हणतो मी, राष्ट्रीय चॅनेलवर बोलणारे पत्रकार. ममता के पास केडर आहे. केडर म्हणजे काय? केडर म्हणजे पक्षाचा संघटित कार्यकर्ता असतो, त्याला केडर म्हणतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा कम्युनिस्ट पक्ष यांना केडर संघटना म्हणतात. म्हणजे त्यांचा कार्यकर्ता हा विचारांनी बांधील असतो, कसलीही अपेक्षा फारशी न बाळगता पक्षासाठी आणि त्या विचारधारेसाठी काम करत असतो, राबत असतो. अशा संघटनेच्या कार्यकर्त्याला केडर म्हणतात. ममता दिदीकडे असलं कुठचंही केडर नाही. सगळ्या मोठ्या वस्त्यांमध्ये उचापती करणारे, दहशत माजवणारे, गुंडगर्दी करणारे, प्रसंगी हिंसाचार करणारे, अगदी रक्तपात आणि मर्डर करणारे, आगी लावणारे असे जे गुंड आहेत, त्यांच्या टोळ्या ममता दिदीने तयार केल्या होत्या आणि त्यांच्या छातीवर आपल्या पक्षाचे बिल्ले लावून टाकले होते. तिथे हप्ते गोळा करणं आणि त्या हप्त्यांच्या बळावर आपली चंगळ करणं हे त्या कार्यकर्त्यांचं मुख्य काम होतं. त्याच्या बदल्यात निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी आपल्या विरोधात जाऊ शकतील तृणमूलच्या अशा मतदारांना घराबाहेर पडू द्यायचं नाही, त्यांच्या नावावर बोगस मतदान करायचं आणि ही सगळी गुंडगिरी केल्यानंतर कोणी तक्रार करायला जाणार असेल तर त्याचा प्रसंगी मुर्दा पाडणं आणि दहशत निर्माण करणं की इतरांनी हिंमत पण करू नये, याला केडर म्हणतात. तृणमूलचं केडर म्हणजे काय? तृणमूलचा कार्यकर्ता म्हणजे काय? तर ह्या गुंडांच्या टोळ्या गावोगावी, तहसील, जिल्हा, प्रत्येक ठिकाणी. आणि मग त्यांनी काबाड कष्ट करून जे 4 पैसे मिळवलेले आहेत त्यामधून हप्तेबाजी करणं, कटमनी हा ममता दिदीचा शब्द आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत दणका बसला तेव्हा ममता दिदीने जाहीरपणे सांगितलं होतं, पहिला लोकांचा कटमनी परत करा. हे ममता दिदी स्वतःच सांगतायत. म्हणजे आपलं केडर म्हणजे कटमनी गोळा करणारा, खंडणी गोळा करणारा गुंड आहे, याची ममता दिदींनी जाहीर कबुली दिली होती. आता गंमत अशी की या विरुद्ध तक्रार का होत नाही? तक्रार तुम्ही करायला गेलात तो पोलीस तुमच्या ऐवजी त्या गुंडाला संरक्षण देणार, तुम्हाला मारणाऱ्याला संरक्षण देणार आणि जो पीडित आहे त्या पीडिताला कुठलंही संरक्षण मिळू शकत नाही. तुमचं एक दुकान असेल, त्या दुकानामध्ये तुम्ही किती कमाई करता याचा अंदाज केला जातो आणि त्यातून पैसे हप्ता मागितला जातो. या हप्तेबाजी विरुद्ध, या खंडणीखोरी विरुद्ध तुम्ही पोलीस ठाण्यात गेल्यात तर पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं जातं अड्ड्यावर जा. अड्ड्यावर याचा अर्थ तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी जी जागा बनवलेली असते त्याला पक्ष कार्यालय म्हणत नाही, त्याला अड्डा म्हणतात. तेव्हा तक्रार द्यायला पोलीस ठाण्यात येणारी जी व्यक्ती असेल, नागरिक असेल, महिला असेल, तिला आपली दाद मागायला अड्ड्यावर जावं लागतं. आणि अड्ड्यावर तुम्ही गेलात की अड्ड्यावर सगळं सेटलमेंट होतं आणि मग त्यातला खंडणीतला काही हिस्सा पोलिसांना सुद्धा मिळतो. तेव्हा पोलीस आणि गुंड, दहशत माजवणारे यांच्या संगनमताने तृणमूल काँग्रेस नावाचं सरकार आणि व्यवस्था बंगालमध्ये दीर्घकाळ चालू होती. आणि अशा प्रसंगी तुम्ही तृणमूलच्या विरुद्ध बोलत असाल किंवा काही करत असाल तर त्याचं ताबडतोब रिपोर्टिंग व्हायचं आणि तुमच्या घरी, राहत्या घरी सुद्धा बंदोबस्त व्हायचा. एक त्याच्यातली इतकी भयंकर गोष्ट आहे की एक भाजपचं काम करणारा दलित कार्यकर्ता होता, ती पद्मजा जोशी नावाची रिपोर्टर आहे, तिने ती गोष्ट सांगितली. तो भाजपचं काम करत होता. त्याच्या पुतणीवर, 16 वर्षाच्या पुतणीवर टीएमसीच्या गुंडांनी बलात्कार केला आणि त्याबद्दल तो तक्रार करायला गेला तर त्याच्या गळ्यात फास घालून त्याला झाडाला टांगला, त्याचा मुर्दा
लटकत होता, पण आसपासच्या वस्तीतल्या लोकांची तो मुर्दा खाली काढण्याची हिंमत नव्हती. शेवटी पोलिसांनी त्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. कोण हिंमत करेल सांगा मला? ममता दीदी विरुद्ध बोलणं, तृणमूल काँग्रेस विरुद्ध बोलणं हा सगळ्यात मोठा इंडियन पिनल कोड मधला गुन्हा. अशा पद्धतीचा कारभार तृणमूलचा चालू होता आणि त्यामुळे इतकी दहशत होती की शेकड्यांनी पत्रकार बंगालमध्ये फिरत होते, पण कुठचाही मतदार मतदानाला गेला तरी कॅमेरा समोर आपला चेहरा दाखवून माईकवर आपली प्रतिक्रिया, राजकीय प्रतिक्रिया देत नव्हता. प्रदीप गुप्ता नावाच्या एक प्रसिद्ध आणि यशस्वी अशा एक्झिट पोल, ओपिनियन पोल वाल्याने सांगितलं की लोक बोलत नाहीत. 100तले 80-82% लोक आपण कोणाला मत दिलं, का दिलं हे बोलायला तयार नाहीत आणि म्हणून आपल्याला एक्झिट पोल करणं बंगालमध्ये यावेळेला अशक्य आहे. याची ग्वाही ज्या वेळेला एक एक्झिट पोल करणारा देतो तर बाकीच्यांची गोष्ट सोडा, एक्झिट पोल वाल्याला सुद्धा भीती वाटते. कारण त्याच्या काही कर्मचाऱ्यांना दुसऱ्या एका ग्राहक वस्तूच्या सर्वे घ्यायला गेले म्हणूनही पकडून ममता दीदीने आत टाकलं होतं, मारहाण केली होती. ममता दीदी म्हणजे ममता दीदीच्या केडरने, कार्यकर्त्यांनी. तर ममता दीदीची दहशत याला बंगालमधली लोकशाही म्हणतात. बंगालमधलं संविधान म्हणजे ममता दीदीच्या गुंडांची दादागिरी आणि दहशत याला बंगालमधली लोकशाही म्हणतात. आणि त्यामुळेच गुंड आणि पोलीस यांचं संगनमत. आणि निवडणुकीच्या वेळेला काय होणार? दुपारी 2-3 वाजेपर्यंत ज्यांना जमेल त्यांनी मतदान करावं. त्यानंतर त्या मतदान केंद्रावर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांचा कब्जा असायचा. कारण निवडणूक आयोगाकडे स्वतःचे कर्मचारी नसतात. निवडणूक आयोग त्या निवडणुकीपुरतं स्थानिक किंवा राज्यातल्या कर्मचाऱ्यांची सेवा घेतो. तो कर्मचारी सुद्धा ममता दीदीच्या सरकारचा कर्मचारी असल्यामुळे त्याला आपली नोकरी टिकवण्यासाठी तिथला तृणमूलचा गुंडा आणि त्याला संरक्षण देणारा पोलीस याच्या बरोबर संगनमत करावं लागतं. त्यामुळे बहुतांश मतदान केंद्रामध्ये दुपारी 2-3 नंतर मतदारांना प्रवेश नसायचा. तुमच्या नावावर बटणं दाबली जायची. अशा वेळेला मग भाजप किंवा इतर पक्षांचे जे पोलिंग एजंट असतात ते काय करतात असा प्रश्न तुम्हाला पडेल. बंगालमध्ये हा प्रश्न पडत नाही. साध्या शांत भाषेमध्ये तृणमूलचा गुंड, निवडणूक अधिकारी आणि तिथला बंदोबस्ताला असलेला पोलीस त्या इतर पक्षांच्या पोलिंग एजंटना समजावतो, जा आता तुझं काम संपलं, दुपार झाली, घरी जा, जेव आणि झोप. जाणार नसशील आणि तक्रार करणार असशील तर मग तुझ्या घरच्या बायका सुरक्षित नाही, त्यांच्यावर बलात्कार होऊ शकतो. तुझ्या आई बापांना, तुला सुद्धा ठार मारून टाकलं जाऊ शकतं. तू निवड कर, तुला सुरक्षित जगायचंय की आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणायचंय. इतर पक्षाचे जे काय पोलिंग एजंट असतील ते जीव मुठीत धरून पळून जायचे. अशा प्रकारे 2016, 2019 वगैरे वगैरे निवडणुका झाल्या, पण त्याच्यामध्ये टक्कर देऊन भाजपचे शेकडो कार्यकर्ते उभे राहिले. आणि म्हणून आज केंद्रीय सुरक्षा बळ जे बंगालच्या पोलिसांच्या संख्येच्या दुपटीने आणलं गेलं, त्यामुळे पहिल्यांदा जवळजवळ दुप्पट मतदार घराबाहेर पडले. एक तास आधी जाऊन रांगेत उभे राहिले, त्यांनी मतदान केलं. रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं. याचं कारण बंगालची सगळी सुरक्षा व्यवस्था केंद्रीय सुरक्षा दलांनी हाती घेतली होती. बंगालच्या पोलिसांना, तृणमूलच्या पोलिसांना
मतदान केंद्रापासून 100 मीटर दूर ठेवण्यात आलं होतं. मतदान केंद्रातल्या बंगालच्याच कर्मचाऱ्याला सणसणीत दम भरलेला होता. जरा गडबड केलीस तर सीसीटीव्ही मध्ये सगळं मॉनिटर होतंय, तुझी नोकरी जाईल, तू आयुष्यातून उठशील. आणि तृणमूलच्या हजारो गुंडांना मतदानापूर्वी उचलून गजाआड टाकण्यात आलं तृणमूलच्या केडरला. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात आली आहे, एक्झिट पोल लोक एवढी का बाहेर पडली हे मोठमोठ्या विद्वानांना, पत्रकारांना, राजकीय अभ्यासक आणि पंडितांना कळत नाही, ते बंगालच्या पोलिसांना कळू लागलेले आहे. बंगालचा ममता दिदीशी लॉयल असलेला आणि स्थानिक तृणमूल गुंडाला शरण गेलेला पोलीस आता आपल्या अंगातल्या गणवेशाला जागून तृणमूलच्या गुंडांना पण झोडपायला लागले. 29 एप्रिल 2026च्या मतदान संपल्यानंतर सगळ्यात पहिला मोठा बदल बंगालमध्ये दिसून येत असेल तर तो हळूहळू करत मोठ्या प्रमाणात, कमी प्रमाणात बंगालच्या पोलिसांमध्ये दिसून यायला लागलेलं. बंगालचे पोलीस ममता दिदीला किंवा तिच्या पक्षाच्या गुंडांना न घाबरता त्यांनी कुठेही इकडे तिकडे चावटपणा केला तर त्यांना झोडपून काढायला लागतात. खुद्द ममता दिदीने अशा बंगाली पोलिसांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना झोडपतानाचे व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली. आपली दहशत संपली याचा पुरावा ममता दिदी स्वतःच दाखवायला लागले, व्हिडिओ पुरावा. आणि हे पोलीस असं का वागायला लागले? पोलिसांना कळतंय की रस्त्यावरचा माणूस मतदानाला गर्दी करून रेकॉर्ड ब्रेक मतदान करणारा बंगाली माणूस हा ममताला हटवायला उतावळा झालाय. याचा अर्थ 4 तारीख नंतर ममता दिदीची दहशत, ममता दिदीची सत्ता, ममता दिदीचं सरकार जात आहे. आणि ते गेल्यानंतर जनतेपासून नव्या सत्ताधीशांपर्यंत कोणाचाही आपल्यावर रोष होऊ नये म्हणून सगळ्यात पहिल्यांदा पळत सुटले आहेत ते बंगालचे पोलीस. बंगालचा पोलीस तृणमूलच्या कार्यकर्त्यावर दंडा उचलायला लागला याचा अर्थ सहजासहजी लक्षात येणार नाही मित्रांनो. त्या आरजी कर नावाच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ज्या तरुण डॉक्टर मुलीवर सामूहिक बलात्कार झाला तो करणारे तृणमूलचे गुंड होते आणि त्यांच्या विरुद्ध FIR दाखल करण्याची आठवडाभर हिंमत बंगालच्या पोलिसांना झाली नव्हती. मग त्यांनी खोटे नाटे आरोपी पकडले आणि त्यांच्यावर आरोप लावले, FIR दाखल केले. पण पीडितेच्या आईला, त्या रत्ना देवनाथला माहिती होतं कोणी बलात्कार केलाय, कोण आपल्या मुलीला छेडायचे. त्यामुळे तिने शपथ घेतली, निर्धार केला, जोपर्यंत ममता दिदीची सत्ता जात नाही तोपर्यंत मी केसाला फणी लावणार नाही, कंगवा लावणार नाही, केस विंचरणार नाही. बलात्काऱ्यांना सुद्धा पोलीस संरक्षण देतात. ते पोलीस अचानक तृणमूलच्या गुंडांना लाठ्या मारायला लागले. एक तर व्हिडिओ मी बघितला, मला धक्का बसला. हावडा वगैरे कुठचा तरी एक तृणमूलचा नगरसेवक, त्याला सुद्धा तिथला इन्स्पेक्टर लाठीने झोडपून काढतोय आणि सणसणीत दम भरतोय. हा सगळ्यात मोठा एक्झिट पोल मी म्हणतो. ओपिनियन पोल, एक्झिट पोल, लोकांची मतं विचारून चौकशी करून तयार केलेला एक्झिट पोल बाजूला ठेवा. बंगालच्या पोलिसांमध्ये गेल्या 3 दिवसामध्ये जो प्रचंड फरक पडलेला आहे, माझ्या मते तो सगळ्यात मोठा एक्झिट पोल आहे, जो प्रदीप गुप्ता या एक्झिट पोलच्या एक्सपर्टला अनुभवता आला होता. तो अनुभव बदलताना दिसतोय. हा माझ्या मते सगळ्यात मोठा एक्झिट पोल आहे. दिल्ली बंगालच्या प्रशासनाने, पोलिसांनी स्वीकारलेला आहे, ममता दीदी गई. 4 मई ममता दीदी गई आणि
त्यांच्या वर्तनामधला फरक आपल्याला निवडणुकीचा निकाल 36 तास, 24 तास, 12 तास आधी दाखवतोय. बघायचं तर बघा, नाही तर थांबा. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.